अगदी पावसाळा असो किंवा थंडीचे दिवस असो, सगळ्यांना या पद्धतीनं असं कुरकुरीत आणि तळणीचे पदार्थ खायला कोणाला आवडत नाही. सगळ्यांना अतिशय आवडतात. तर तसंच बघा, आज काहीतरी छान असं आपण बनवणार आहोत. तर हीच ती अळूची वडी बनवतोय. आणि अळूची वडी बनवण्यासाठी ह्या ज्या वड्या रोल कशा करायच्या, अगदी नवशिके असतील तरीसुद्धा अगदी छान अळूची वडी रोल करून मस्त अशी अगदी भरपूर सारे लेअर्स सुटणारी, खमंग, कुरकुरीत, अगदी शेवटपर्यंत म्हणजे 6 ते 7 दिवस टिकणारी आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी अशी ही अळूची वडीची रेसिपी बघतोय. रेसिपी आवडली तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कुठेही न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. अगदी तुम्हाला दाखवते मी, खूप सारे लेयर्स पडलेले आहेत. खमंग, कुरकुरीत छान अशी झालेली आहे. आवाजसुद्धा मी तुम्हाला ऐकवते, बघू शकता. खूप छान आवाजसुद्धा येतो आहे. मस्त कुरकुरीत, अगदी सॉससोबतसुद्धा किंवा अगदी लहान मुलंसुद्धा पटापट सॉससोबत खाऊन संपवून टाकतात. मधल्या वेळेत असो किंवा अगदी चहासोबतसुद्धा खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तर इथे बघू शकता, अळूची वडी बनवायची म्हटलं की आपल्याला अशा पद्धतीची बघा काळ्या देठाची पानं हवी असतात, जी की अळूची वडी बनवण्यासाठीच वापरली जातात. आता दुसरी एक असतात की जी हिरव्या रंगाची, म्हणजे थोडीशी अशी बघा तांबूस अशी असतात, तर ती आपण भाजी बनवण्यासाठी वापरतो. ही काळ्या देठाची घ्यायची, म्हणजे अगदी अळूवडी आपली घशामध्ये खाजतसुद्धा नाही. आता ही अळूची पानं बघा, 10 पानं घेतलेली आहेत. आता ही पानं आपल्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. तर बघा, त्याचं रबरसुद्धा काढून घेतलं, पाणी घेतलेलं आहे, मस्त असं परात भरून पाणी घेतलं आहे. आणि या परातीमध्येच आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून काही ह्याच्यावरती काळे किडे वगैरे असतात, जसं की मावा वगैरे बोलतात त्याला, काळे असतात किडे छोटे छोटे, तर ते सुद्धा, माती असेल, काही कचरा असेल, तर स्वच्छ या पद्धतीनं मिठाच्या पाण्यामध्ये धुतलं की सगळं काही पानं अगदी छान क्लीन होतात. इथे आता तुम्ही बघू शकता, सगळी पानं आपण स्वच्छ या पद्धतीनं धुवून घेतलेली आहेत. आता मी तुम्हाला पाणीसुद्धा दाखवते, किती खराब पाणी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, अगदी स्वच्छ पानं धुवून घेतली आणि इथे पाणी बघा, बघितलं तुम्ही किती कचरा आणि किती घाण आहे. तर आता पाणीसुद्धा ओतून टाकलेलं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर इथे 10 ते 11 इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच आलं घातलेलं आहे, लसूण 8 ते 10 पाकळ्या घातलेल्या आहेत, जिरं 1 चमचा घातले आणि 2 चमचे इथे अख्खे धने घातलेले आहेत. याचं छान असं आपल्याला जाडसर वाटण बनवून घ्यायचं आहे. ते सुद्धा वाटण बघू शकता, इथे छान असं बनवून घेतलेलं आहे. आता बघा, आपल्याला ह्याच्यामध्ये आंबट गोड तिखट चवीसाठी छान असं इथे बघा मी कोकम घेतलेलं आहे. इथे तुम्ही चिंच गुळाची चटणीसुद्धा असं वापरू शकता, पण मी इथे गूळ वगैरे काहीच घालणार नाही. पण इथे आता बघा, जे 8 ते 10 कोकमचे पीस घेतले होतं, तर ते घालून घेतले बिया काढून आणि त्याच्यासोबत थोडंसं पाणी घालून छान असं वाटण बनवून घेतलं. ते सुद्धा मिश्रण साईडला ठेवून दिले. आता पुढची तयारी करून घेऊया आपण. तर आता बघा, इथे पानं घेतलेली आहेत. आता ही पानं आपल्याला अगदी वडी बनवण्यासाठी तयार करून घ्यायची. तर त्यासाठी काय करायचं बघा, अगदी ओट्यावरती सुद्धा तुम्ही पसरवू शकता किंवा पोळपाट परातीवरती सुद्धा या पद्धतीनं ठेवायची. आणि जे वरचा देठ आहे, आता बघू शकता, तो देठ आपल्याला अगदी सावकाश कट करायचा आहे. पूर्ण बघा, वरतून मी थोडंसं काप घेतला आणि तो अगदी शेवटपर्यंत, अगदी आपण शेवग्याची शेंग वगैरे त्याची साल कशी सोलत नेतो, तर या पद्धतीनं आपल्याला हे सोलून घ्यायचे, छान अशी वरची शीर. त्याच्यानंतर आपल्याला या शिरा सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपलं पान जे आहे ते वडीसाठी अगदी छान प्लेन तयार होईल. जेणेकरून आपण जेव्हा मिश्रण लावतो आणि रोल बनवतो, त्यावेळी आपलं कुठेही पान फाटलं जाणार नाही. तर इथे बघू शकता, या पद्धतीने लाटण्यानं थोड्याशा सगळ्या शिरा मोडून घ्यायच्या आणि हे पान आपलं वडीसाठी तयार होतं. आता दुसरं पानसुद्धा बघू शकता, या पद्धतीनंच आपण बनवून घ्यायचं आहे. परत बघा, सगळ्या शिरा मोडून घ्यायच्या लाटण्यानी. इथे पान दुसरंसुद्धा तयार झालं. या पद्धतीनं सगळी पानं तयार करून घेतली. आता आपल्याला लावण्यासाठी पीठ बनवायचं आहे. तर इथे 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, तर तुम्ही थोडंसं कमीसुद्धा वापरू शकता.
आता ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे पोह्याचे इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तर तांदळाचं पीठ थोडीशी कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यानंतर जे आपण वाटण बनवलं होतं आलं लसूण मिरचीचं ते घालून घेतलं। जो आपण कोकमचा रस बनवला होता तो टाकलेला आहे। त्याच्यानंतर हळद पावडर घातली आहे अर्धा चमचा इथे मिरची पावडर घातली आहे, चवीनुसार मीठ घातलं, धना जिरा पावडर घातलेली आहे आणि इथे घातलेला आहे 1 चमचा गरम मसाला। या पद्धतीनं परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्स करून घेऊन तेच पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। चमच्याने छान मिक्स केलं। आता आपण चमचासुद्धा साईडला ठेवलेला आहे आणि थोडंसं अजून पाणी हातावरती घेऊन छान या पद्धतीनं पीठ अगदी छान मिक्स करून हलकंसं करून घ्यायचं। इथे बघू शकता या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। इथे पीठसुद्धा छान रेडी झालेलं आहे। आता बघा पुढची तयारी करून घेऊया। एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला वडी वाफवण्यासाठी ते पाणीसुद्धा छान उकळलेलं असावं। तर त्याच्यामध्ये लिंबूची फोड घातली। त्याचं कारण म्हणजे अगदी टोप जो आहे आपला तर टोप तो काळासुद्धा पडत नाही। आता जो काळा पडलेला आहे ऑलरेडी तो सुद्धा तुम्हाला मी दाखवते लास्टला अगदी छान असा पांढरा शुभ्र निघतो। या पद्धतीनं परातीवरती किंवा ओट्यावरती सुद्धा पान ठेवून घ्यायचं आणि पाणी तिकडे गरम होते तोपर्यंत आपण इकडे वडीचा रोल बनवून घेऊया। या पद्धतीनं पानावरती बघा पीठ लावून घ्यायचं आहे। तर पान ठेवलेलं आहे आणि अगदी या 4 बोटांमध्ये आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि ते पीठ आपल्याला या पूर्ण शिरांवरती म्हणजे पानांच्या अगदी छान शेवटपर्यंत लावून घ्यायचं आहे। आता बघू शकता कोण असं उलटसुलट पानंसुद्धा लावतात, पण ही अगदी साधी सोपी पद्धत आहे जेणेकरून नवशिकेसुद्धा अगदी पटापट हे बघू शकता इथे किती छान असं बोटांनी पसरलं जातं पीठ। कधी पान उलटं होतं या पद्धतीनं झालं तर तिकडे थोडंसं एक बोट असं लावून ठेवायचं जेणेकरून आपलं पानसुद्धा पलटी होणार नाही आणि फटाफट अगदी खेचत न्यायचं। छान असं पीठ भरपूर सारं पीठ लावून घ्यायचं जेणेकरून वडीसुद्धा आपली छान रसरशीत छान मस्त होते, खमंग कुरकुरीत होते। इथे आता बघा सगळी पानं म्हणजे 4 ते 5 पानं मी एकावरती एक लावून घेते आहे। अगदी पहिलं लावायचं ते मोठं पान लावायचं, त्याच्यानंतर सगळी छोटी असं पानं लावत यायची। आता बघा शेवटचं सुद्धा पान लावून झालं, पीठ लावून घेतलं सगळं। या पद्धतीनं उजवी बाजू आणि डावी बाजू दुमडून घ्यायची आतल्या साईडला, वरतून सुद्धा पूर्ण दुमडून घ्यायची आणि खालची बाजूसुद्धा दुमडून घेतलेली आहे। आता बघा आपण पुन्हा एकदा छान अशी घडी मारून घेतली आणि या पद्धतीने हा रोल तयार झालेला आहे। अगदी तुम्हाला साईडनं सुद्धा पीठ लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता। इथे बघा साईडनं सुद्धा पीठ लावून घेतलेलं आहे। चाळणसुद्धा आपली तयार आहे, चाळणीवरती तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे। तर आता हा रोल जो आहे तर या पद्धतीनं चाळणीवरती ठेवून घ्यायचा आणि पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण दुसरासुद्धा रोल बनवून घेतलेला आहे। इथे बघू शकता हा सुद्धा रोल आता तयार झालेला आहे आणि राहिलेल्या पिठाचं काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तोपर्यंत आपण रोल वाफवून घेऊया। आता बघा इथे पाणीसुद्धा छान उकळलेलं आहे। उकळल्यानंतरच आपल्याला ही चाळण या टोपावरती ठेवून द्यायची आहे। आता एक 15 ते 20 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेम किंवा अगदी हाय फ्लेमवरती या वड्या छान वाफवून घ्यायच्या आहेत। वाफवूनसुद्धा झालेल्या आहेत बघू शकता। 20 मिनटानंतर तुम्ही एखाद्या टूथपिकनं किंवा सुरीनंसुद्धा चेक करू शकता, पण 20 मिनटं प्रॉपर दिली तर काहीच गरज नाही चेक करण्याची। अगदी छान अशी कडक वडी सेट होते आणि अगदी थंड झाल्यानंतरच या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत। तर आता बघा चाळणसुद्धा थोडीशी थंडी झाली होती तर त्याच्यावरती परत थोडंसं तेल लावून घेतलं आणि इथे बघा या पद्धतीनं राहिलेलं सुद्धा मिश्रण घालून घ्यायचं म्हणजे ते सुद्धा मिश्रण वाया जात नाही। आता पुढे काय करायचं बघा, थोडंसं तीळ घालून घ्यायचं, छान अशी मस्त सेट होते वडीसुद्धा आणि हे सुद्धा मिश्रण आपल्याला या पद्धतीनं 15 मिनटं मीडियम ते हाय फ्लेमवरती वाफवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता छान कडक झालेलं आहे मिश्रण। नंतर सगळं अगदी वडी आणि हे मिश्रणसुद्धा थंड करून घेतलेलं आहे। इथे बघा या पद्धतीने तुम्हाला जशा हव्या तशा
त्रिकोणी, चौकोनी जसं हवं तसं तुम्ही इथे वड्या कट करू शकता. इथे आता बघू शकता छान अशा वड्यासुद्धा कट करून झालेल्या आहेत. अगदी या वड्यांचं सुद्धा काय करायचं ते पुढे मी सांगणारच आहे. खूप छान यासुद्धा वड्या सेट झालेल्या आहेत आणि मिश्रणसुद्धा आपलं वाया गेलेलं नाही. कधी कधी असं होतं कमी जास्त होतं मिश्रण, तर ह्यावेळी माझी पानं थोडीशी लहान होती त्याच्यामुळे राहिलं, नाही तर थोडीशी मोठी पानं असती तर अगदी बरोबर हे पीठ आपलं वड्यांना पुरलं असतं. आता हे बघू शकता इथे वड्यासुद्धा कट करून घेते. अगदी छान असे मस्त लेयर सुटलेले आहेत. या पद्धतीनं रोल बनवला की खूप छान लेयरसुद्धा सुटतात आणि अगदी जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हासुद्धा अगदी छान मस्त कुरकुरीत खमंग कुरकुरीत वड्या तयार होतात. अगदी जवळूनसुद्धा दाखवते बघा, मस्त लेयर सुटलेले आहेत. आता या वड्या बघा पॅनमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतले. आपण इथे शालो फ्राय करून घेतोय. या पद्धतीने या वड्या याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या. तेल छान गरम झालेलं आहे. अगदी अलटपलट करून दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. मीडियम गॅसवरती एक 10 मिनटं तरी दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायच्या. आता दुसरी बाजू पलटल्याच्या नंतर मगच आपल्याला ह्याच्यावरती तीळ आणि जिरे घालायचे आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातले तरीही चालू शकतं, पण तीळ आणि जिरे घातले की छान अगदी चवसुद्धा दाताखाली आले की छान लागतात आणि चवसुद्धा अतिशय जास्त वाढली जाते ह्याची. नक्की बघा, या पद्धतीनं करून बघा. जेव्हा दुसरी बाजू आपण पलटतो तेव्हाच घालायचे आहेत, म्हणजे छान असे करपलेसुद्धा जात नाही तीळ आणि जिरे. तर आता वडीसुद्धा काढून घेतली. बघितलं तुम्ही खूप छान खरपूस भाजलेली आहे. आता बघा दुसरेसुद्धा याच पद्धतीनं सगळ्या वड्या भाजून घ्यायच्या आहेत. दुसरी बॅचसुद्धा बघा पलटी केल्याच्या नंतरच आपण त्याच्यावरती जिरे आणि तीळ घालणार आहोत. इथे बघा या पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा काढून घेतलेली आहे. अगदी 10 मिनटामध्ये छान अशा कुरकुरीत वड्या आपल्या सेट होतात. आता मी तुम्हाला हे सुद्धा दाखवते की जे आपण राहिलेले शिल्लक पिठाचं जी वडी बनवली होती तीसुद्धा या पद्धतीनेच बघा थोडीशी तेलावरती फ्राय करून घेतली. अतिशय छान वड्या झालेल्या आहेत. नक्की जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा, छानशी कमेंटसुद्धा करून सांगा तुम्हाला कशा वाटल्या वड्या. अगदी तुम्हाला मी आवाजसुद्धा ऐकवते, जवळूनसुद्धा वडी दाखवते. बघू शकता खूप छान लेयर पडलेले आहेत. तिळामध्ये अगदी छान दिसते सुद्धा आणि जिऱ्याची आणि तिळाच्या फोडणीमुळे अजून छान खमंग लागते. इथे आवाजसुद्धा ऐका, अगदी छान कुरकुरीत झाली आहे वडी. आता बघा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. अगदी छान सुटसुटीत लेयर पडलेले आहेत. कधी कधी वडी सुटते किंवा जमत नाही नवशिक्यांना, त्यांनी नक्की या पद्धतीने बनवून बघा. नक्की तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये करता येईल. ही सुद्धा बघा अगदी छान कुरकुरीत झाली आहे. पिठाचा सुद्धा वापर आपण केलेला आहे इथे. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा. आवडली असेल तर सबस्क्राईब करा, त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.